मित्रा, यश मिळवण्याचं वेळ पाहिजे, मग संकटांची काय लायकी आहे? कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोचवत असतात. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उच्च ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश. यश आणि सुख जोडीने येतात. आपल्याला जे हवंय ते मिळवणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख. खेळ पत्त्यांचा असो किंवा जीवनाचा, आपला यक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. काहीही करा, पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. प्रत्येक जग जित्ता हा एकेकाळी स्पर्धक होता, ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता. ऐक बाळ, मला मारायचं असेल ना तर लपून मार, कारण समोरून तर हजारांना भारी पडेल मी. हा तूच. बस झालं आता त्यांच्यासाठी रडत बसणं, त्यांची वाट पाहणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात यार, रियालिटीला सामोर जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचंय, आतून स्ट्रॉंग व्हायचंय, स्वतःला खंबीर बनवायचंय. फक्त जर तुम्ही ठरवलंत ना तर ज्याच्याजवळ उमेद आहे ना तो कधीही हरू शकत नाही. ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतः शोधायचे असतात. प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाहीत लाईफमध्ये. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल, हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना सामोरं कसं जातात हे तुमच्या हातात आहे, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तो जो पराजय होणार हे माहीत असूनही जिंकण्यासाठी लढेल. जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे जी मोजली जाते. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे, तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. लोकांच्या भरोशावर राहू नका. सगळेच बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी येथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही येणार. तुम्ही तयार आहात ना? कुणाचा द्वेष करणं म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं अशी आशा करणे आहे. आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल. माझ्याबद्दल एवढा विचार करू नका यार, कारण आम्ही मनात येतो, ध्यानात नाही. परत आलोय, हिशोब करून जाणार, प्रत्येकाला त्याची लायकी दाखवून जाणार. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रा, फक्त थोडेसे जळणारे पाहिजेत. शेवटची लाईन बोलून मी हा व्हिडिओ संपवतो. नक्की ऐका. स्वतःचा कमीपणा कधी दाखवू नका, कारण लोक तुटलेले पतंग पकडण्यासाठी सुद्धा तुटून जातात. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. मी देवा जगताप, ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो. विश यू ऑल दी व्हेरी बेस्ट. जय हिंद, वंदे मातरम.